मग कानबाई माताना रोजशे येवाले तर पाहिजेच ना. खानदेशात श्रावण आला की फक्त सण येत नाही तर आमनी माय येस ना बो, म्हणजेच खानदेशची कुलस्वामिनी आई कानबाई माता. नागपंचमीनंतर खानदेशकरांना वेध लागतात कानबाई मातेच्या रोट उत्सवाचे. हा रोट उत्सव 3 दिवसांचा असतो. श्रावणातील शनिवार, रविवार आणि सोमवार. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी आम्ही सप्त्यापूजन करतो. यालाच भाजी भाकरीचे रोट असंही म्हणतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी कानबाई मातेची स्थापना व मुख्य पूजन केले जाते. कानबाई मातेच्या नैवेद्यासाठी बनवली जाते खास खानदेश स्पेशल खापरावरची पुरणपोळीचे रोट आणि त्यासोबतच तांदळाची खीर, रशी, भात, कुल्लाई, पापड या पदार्थांचाही बेत असतो. त्यानंतर संध्याकाळी सुरू होतात कानबाई मातेची अहिराणी गाणी, गाण्यांवरच्या फुगड्या, नाच आणि जागरण. सर्व वातावरण भक्ती व आनंदाने भरून जातं. तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सर्व गाव एकत्र येऊन वाजत गाजत पाण्याने भिजवत गुलाल उधळत सर्व गाव एकत्र येऊन नदीवरती कानबाई मातेचे विसर्जन केले जाते. खानदेशकरांसाठी हा फक्त सण नाही तर आहे कुटुंबाला एकत्र आणणारा, नाती जपणारा आणि खानदेशची अहिराणी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारा उत्सव. कानबाई माता की जय.